कोल्हापूरच्या जनतेनं महायुतीला भरघोस मतदान करून महापालिकेत सत्ता दिली। त्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत। या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीनं जाहीर केलेल्या वचननाम्याची येत्या 5 वर्षात पूर्तता करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच IT पार्क हद्दवाढ करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। तर कोल्हापूर शहरवासियांना मूलभूत सोयी सुविधा देण्याबरोबरच हद्दवाढ करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली। कोल्हापूरच्या महापौर आणि उपमहापौर पदावर महायुतीच्या नगरसेवकांची निवड झाली आहे। निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचं खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांनी अभिनंदन केलं। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी खासदार महाडिक यांनी संवाद साधला। कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुतीला सत्ता मिळाली आहे, त्याबद्दल कोल्हापूरवासियांचे आभार खासदार महाडिक यांनी मानले। महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित प्रचार यंत्रणा राबवली, त्यामुळे महायुतीला घवघवीत यश मिळालंय। निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीनं जनतेला दिलेल्या वचननाम्याची येत्या 5 वर्षात पूर्तता करू अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली। महायुतीची सत्ता कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर महापालिकेवर आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे महापौर रुपार आणि निकम ह्या आता महापौर म्हणून आणि उपमहापौर म्हणून अक्षय जरग यांची मताधिक्यानं निवड झालेली आहे। मी त्यांचं अभिनंदन करत असताना तमाम कोल्हापूरकरांचे आभार व्यक्त करणार आहे की त्यांनी एवढा मोठा निकाल पहिल्यांदा महायुतीच्या बाजूने दिला। कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे। शहरात उड्डाणपूल होणार आहेत, विमानतळाचं विस्तारीकरण होणार आहे, रेल्वे स्थानक विस्तारीकरण, IT पार्क, कन्व्हेन्शन सेंटर या सर्व बाबी येत्या 5 वर्षात पूर्ण होतील असंही खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलंय। प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी 2047 साली विकसित भारत करण्याचा संकल्प केलेला आहे। त्याची सुरुवात कोल्हापूरपासून झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार आहे। कोल्हापूरमध्ये आता सर्किट बेंच आल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आता फ्लायओव्हर्स होणार आहेत, विमानतळाचं विस्तारीकरण होणार आहे, रेल्वे स्टेशनचं विस्तारीकरण होणार आहे, अनेक प्रकल्प रस्ते येणार आहेत, हद्दवाढीचा आमचा प्रस्ताव आहे, मोठमोठे IT पार्क, मोठमोठे कन्व्हेन्शन सेंटर या सगळ्या बाबी येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतील। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं काँग्रेसनंही महापौर उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध करायला हवी होती, पण काँग्रेसची मानसिक स्थिती ठीक नाही। राज्य आणि देशभर प्रचंड मोठं अपयश त्यांच्याच कामामुळे येत आहे असा टोलाही खासदार महाडिक यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला। दरम्यान कोल्हापूर शहरात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालंय। येत्या 5 वर्षात शहरवासियांना मूलभूत सोयीसुविधा देऊ, हद्दवाढ केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली। निकम या महापौरपदी या ठिकाणी नियुक्त झाले आहेत आणि शिवसेनेचे उपमहापौर जनसुराज्य घटक पक्ष असणारे या ठिकाणी अक्षय जरग हे देखील 46 विरुद्ध 35 मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत। या सर्वांचं अभिनंदन करत असताना राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कैलासवासी अजितदादा पवार साहेब, आता नूतन असलेल्या आमच्या पवार वहिनी यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर शहराला ज्याची गरज होती, ज्या काही मूलभूत सोयीसुविधा असतील, या ठिकाणी हद्दवाढ असेल, या सर्व पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू या पद्धतीने आपल्या माध्यमातून सर्वांना ग्वाही देतो।